कम ऑन किल मी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला खुलं आव्हान दिलंय. अंगावर याल तर आडवे होऊन जाल असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. दरम्यान मेलेल्यांना काय मारायचं, महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत तुमचा मुर्दा पाडलाय असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी यावर दिलं. तर भारतीय सैन्याकडे हिशोब मागणारे उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत का, हा खोचक सवाल सुद्धा शिंदेंनी उपस्थित केला. देशद्रोह्यांच्या विरुद्ध तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होतात आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती. तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे, बाळासाहेब आता बस झालं, आता पुरे झालं. आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही, आज आहे ती हयात. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा. कोणाचा? नाना पाटेकर. किती जणांनी पाहिलाय? आहे ना. त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कम ऑन किल मी. तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कम ऑन किल मी. असेल हिंमत तरी या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची. कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल. भाषणात म्हणाले, मेळाव्यामध्ये कम ऑन किल मी, कम ऑन किल मी. इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं. पण मला एकच सांगायचंय, मरे हुए को क्या मारना है. अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे. म्हणाले मारायला आला तर अँब्युलन्स घेऊन या. आता काय बोलायचं, अँब्युलन्स घेऊन या, अँब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल. पण नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर. हे लक्षात ठेवा. वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो. नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही.